नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रेणीश नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत तांत्रिक क्वेश्चन सिरीज। तर चालू करूयात। देशाचे पहिले आरोग्यमंत्री कोण? तर याचं उत्तर असं आहे राजकुमारी अमृता कौर। नंबर 2, आरोग्य संशोधन विभाग याची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर असं आहे 2007 साली। आरोग्य संशोधन विभाग हे संशोधन व त्यांची उपाययोजना करणे यांचा अभ्यास करणे यासाठी कार्यरत असते। नंबर 3, आयुष मंत्रालय याचं संक्षिप्त रूप? तर आयुष मीन्स आयुर्वेदा, योगा, युनानी, सिद्धा, होमिओपॅथी असे याचे संक्षिप्त रूप आहेत। नंबर 4, आयुष मंत्रालयाची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर असं आहे आयुष मंत्रालयाची स्थापना ही 9 नोव्हेंबर 2014 साली झाली। नंबर 5, पहिले केंद्रीय आयुष मंत्री कोण होते? तर पहिले केंद्रीय आयुष मंत्री हे श्रीपाद नाईक होते, तर त्यांच्याकडे स्वतंत्र प्रभार होता। नंबर 6, भारताची महिला व बाल विकास मंत्रालय यांची स्वतंत्र मंत्रालय म्हणून कधी स्थापना झाली? तर याचं उत्तर असं आहे 30 जानेवारी 2006 साली। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेणीश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। नंतर बघूयात नंबर 7, पहिले महिला व बाल विकास मंत्रालय मंत्री कोण आहेत? तर याचं उत्तर असं आहे रेणुका चौधरी। स्वतंत्र प्रभार 2006 ते 2009 सालापर्यंत। नंतर आहेत नंबर 8, भारताचे सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय काय? तर मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड इम्पॉवरमेंट मुख्यालय कोठे आहेत? तर नवी दिल्ली येथे आहेत। नंबर 9, भारताचे सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय याचे पूर्वीचे नाव काय होते? तर याचं उत्तर असं आहे द मिनिस्ट्री ऑफ वेल्फेअर। नामांतर आणि भारताचे सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय असे नामांतर कधी झाले? तर मे 1998 साली। नंबर 10, पहिले कुटुंब कल्याण मंत्री कोण होते? तर याचं उत्तर असं आहे अशोक कुमार सेन। त्यांचा कालावधी होता 13 जून 1964 ते 24 जानेवारी 1966 पर्यंत। नंबर 11, नाव बदलल्यानंतर पहिल्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्री कोण होत्या? तर याचं उत्तर असं आहे मेनका गांधी। त्यांचा कार्यकाळ 1998 ते 2001 इतका होता। नंतर नंबर 12, अपंगत्व हा कोणत्या सूचीतील विषय आहे? तर अपंगत्व हा राज्य सूची यामधील विषय आहे। नंबर 13, अपंगत्व हा राज्य सूचीतील विषय असला तरी केंद्र सरकारने अपंगासाठीच्या कल्याणासाठी युनोच्या UNCRPD मध्ये संमती दिली। तर बघूयात UNCRPD म्हणजे काय? तर युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द राईट्स ऑफ पर्सन्स ऑफ डिसॅबिलिटीज याची स्थापना कधी झाली? तर 13 डिसेंबर 2006 साली याची स्थापना झाली। स्थळ कुठे आहे? तर न्यूयॉर्क येथे आहेत। साईन केले 30 मार्च 2007, तर इफेक्टिव्ह आहे 3 मे 2008। अधिकृत भाषा अरेबिक, चायनीज, इंग्लिश, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश आहेत। नंबर 15, ICMR म्हणजे काय? तर ICMR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद। नंतर आहेत ICMR ची स्थापना कधी झाली? तर ICMR ची स्थापना 1911 साली झाली। नंबर 17, ICMR चे सुरुवातीचे नाव काय? तर याचं उत्तर असं आहे इंडियन रिसर्च फंड असोसिएशन असे ICMR चे सुरुवातीचे नाव होते। नंबर 18, ICMR हे कधी नाव दिले गेले? तर ICMR हे 1949 साली नाव दिले गेले। नंबर 19, ICMR चे मुख्यालय कोठे आहे? तर ICMR चे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे। नंबर 20, DCGI म्हणजे काय? तर DCGI म्हणजे ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया होय। नंतर आहे DCGI ची स्थापना कधी झाली? तर ड्रग्स ऑफ कॉस्मेटिक्स ॲक्ट 1940 नुसार DCGI याची स्थापना झाली। नंबर 22, DCGI चे कार्य काय आहे? तर रक्त व रक्त उत्पादने, इंट्राव्हेनस थेरपी फ्लूइड, लस आणि शेरा यांसारख्या विशिष्ट औषधांच्या परवान्यांच्या मंजुरीची जबाबदारी DCGI वरती असते। नंबर 23, सध्या कोरोनाच्या लसींच्या मंजुरीसाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाची आपत्कालीन मंजुरी घ्यावी लागली होती।
नंबर 24, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर असं आहे 1966 साली. नंबर 25, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर असं आहे पुणे या ठिकाणी. नंबर 26, जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी कोणती? तर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. नंबर 27, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक कोण आहे? तर याचं उत्तर आहे सायरस पूनावाला. नंतर आहेत 28, भारत बायोटेक कंपनीची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर असं आहे 1996 साली. नंबर 29, भारत बायोटेक कंपनीचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे हैदराबाद येथे. नंबर 30, कोरोना लस कोवॅक्सिन लस ही भारत बायोटेक कंपनीने निर्माण केलेली आहे. नंबर 31, भारत बायोटेक कंपनीचे संस्थापक डॉक्टर कृष्णा यमेल हे आहेत. नंबर 32, भारतीय जैवतंत्रज्ञान कंपनी म्हणून भारत बायोटेक कंपनी ही ओळखली जाते. भारतातील जैवतंत्रज्ञान कंपनी म्हणून भारत बायोटेक कंपनी ही ओळखली जाते. तसेच कोविडच्या काळामध्ये कोरोना लस कोवॅक्सिन लस ही भारत बायोटेक कंपनीनेच निर्माण केलेली आहे. नंबर 33, हेट्रो ड्रग्स लिमिटेड कंपनीची स्थापना कधी झाली? तर 1993 साली. याची संस्थापक आहेत BPS रेड्डी हे आहेत. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.